हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 9 डिसेंबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्याच्या विषयाकडे. तर भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी क्रस्टन यांची नामिबियाच्या राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. राजस्थानच्या संस्कार सारस्वतने गुवाहाटी मास्टर्सच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मिथुन मंजुनाथला 3 गेममध्ये पराभूत करून आपला पहिला सुपर 100 किताब जिंकला. पुढे पाहूया. महाराष्ट्र राज्य सरकारने मिलिंद साठे यांची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. कलम 165 राज्याचे महाधिवक्ता. भारत 8 ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान नवी दिल्ली म्हणजेच लाल किल्ला येथे युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा ICHच्या संरक्षणासाठी आंतरसरकारी समितीच्या 20व्या सत्राचे आयोजन करत आहे. पुढे पाहूया. सुलतान अझलान शाह कप 2025च्या अंतिम सामन्यात बेल्जियमने भारताचा पराभव करून आपले पहिले विजेतेपद पटकावले. मुंबई स्मॅशर्स संघाने इंडियन पिकलबॉल लीग IPBLचे विजेतेपद जिंकले. मुंबईने अंतिम सामन्यात हैदराबाद रॉयल्सचा पराभव केला. फ्रँक गेहरी हे जगप्रसिद्ध वास्तुविशारद होते ज्यांचे डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले. पुढे पाहूया. भारतीय सैन्याने नवी दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे इनो योद्धा 2025 या त्यांच्या वार्षिक आयडिया आणि इनोव्हेशन स्पर्धा आणि सेमिनारचे यशस्वीरित्या आयोजित केले. पुढे पाहूया. नीती आयोग आणि IBM यांनी डिसेंबर 2025 मध्ये एक महत्त्वाकांक्षी रोडमॅप योजना जारी केली आहे. उद्दिष्ट आहे 2047 पर्यंत भारताला जगातील पहिल्या 3 क्वांटम अर्थव्यवस्थेपैकी एक बनवणे. बिहार सरकारने इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री भारत दर्शन योजना सुरू केलेली आहे. शेतीमध्ये सौर ऊर्जेच्या वापरात महाराष्ट्र राज्य अव्वल आहे. पुढे पाहूया. दरवर्षी 8 डिसेंबर रोजी बोधी दिन साजरा केला जातो. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.